स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभू महाराजांना मानवंदना दिली। आजचा आमच्यासाठी सगळ्या विश्वासाठी खूप वाईट दिवस होता, नाही सांगता येत शब्दात। आमचे राजांची क्षणाक्षणाला आठवण येते। नतमस्तक व्हायला राजाचे चरणी आलो, बस एवढं। पुष्पहार अर्पण करताना मुजरा केला त्यावेळेस काही भावनिक जाणवली तुमच्या, काय भावना होती? राजांचं बलिदान आयुष्य नाही सांगता येणार शब्दात दादा। बोलायला खूप काही सोपं असतं। आजचा खूप दिवस वाईट होता। आजचा बलिदान पिढ्यांना पार राजांचं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत नाही जाणार। आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात तुम्ही जाताय, काय भूमिका आहे त्या ठिकाणी जाण्याची? त्याचा काय याचा बालेकिल्ला आहे, त्याचा बालेकिल्ला फेलेकिल्ला कोणाचा नाही, जनतेचा बालेकिल्ला आहे। त्याचा काय संबंध? कार्यक्रम आहेत तिथं चाललो आहे। काय टार्गेटवरती काय वेळ येऊ द्या, आणखीन जवळ टप्प्यात येत आहे जरा। टप्पे कसे असतात? टप्पे सांगून करतो तुम्हाला। टप्पे माझे त्यांनी डाव टाकला की माझा परत डाव असतो। टप्पा सुधरून देत नाही मी, ते मला सुधरू देत नाहीत, माझ्या समाजाला सुधरू देत नाही। आम्ही नाही सुधरू देणार त्यांना। समाजाला सरळ सांगितलं, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ओळख विसरू नका फक्त। लोकसभेच्या अनुषंगाने काय भूमिका असणार आहे तुमची? कारण काय बाहेर आहे मी सांगताना समाजाच्या समोर आपल्या माध्यमातून सांगितलं की राजकारण माझा मार्ग नाही आहे। या राज्यात एकही अपक्ष उमेदवार मराठा समाजानं दिलेला नाही। आम्ही कोणाला पाठिंबा पण दिला नाही, उमेदवार पण दिला नाही। कोणी असण्याचं कारण नाही। जो कोण आहे तो त्याच्या स्वखुशीनं असणार, कारण ज्याला उभं राहायचं त्याने राहावं, ते त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे। समाजाच्या आंदोलनाचा उपयोग करू नये। त्याचं कारण असं की आपला समाज खूप दिवसानं एकत्र आला, आपल्यामुळे विखुरला जाऊ नये म्हणून तर आम्ही सुद्धा मागे सरकलो ना। त्यामुळे पाठिंबा कोणाला नसणार आहे, कोणी आंदोलनाचं नाव वापरून सुद्धा करायचं नाही नसतं। तसं जर मुद्दाम जाणून बघून त्याच्या स्वार्थासाठी तो करणार असला तर मराठा समाजाने त्याला पाडून टाका। विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता खरं तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। तिथल्या नागरिकांना काय संबोधित करणार, काय एकंदरीत कोणाच्या बाजूने खरं तर मराठा समाजाने मतदान केलं पाहिजे असं तुमचं? नाही, आता समाजावरती मी सोडलं त्यामुळं मी त्यांना आता मार्गदर्शन नाही करू शकत। परंतु एक लक्षात ठेवणं सगळ्यांना गरजेचं आहे। आरक्षण असलेला विदर्भातला मराठा आणि नसलेला मराठा सगळ्यांनी लेकरं मात्र डोळ्यासमोर ठेवा। किमान आपला समाज एकत्र आला आहे खूप दिवसानंतर, हे लक्षात असू द्या। आणि माता माऊलींची ओळखसुद्धा लक्षात राहू द्या, कारण तेही आपल्याला विसरता येणार नाही। कधी काळी आपण एकत्र येत नव्हतो, आज एकत्र आलो आहे। आपल्याला खूप जागरूक राहणं गरजेचं आहे। पुढच्या आणखीन टप्प्यात जर आरक्षण त्यांनी 6 जूनपर्यंत नाही दिलं तर 8 जूनला 6 करोड मराठ्यांचा कार्यक्रम नारायणगडावरती लावला आहे। जर त्यांनी 6 जूनपर्यंत नाही दिलं तर मात्र पुढच्या विधानसभेला मराठे मात्र मैदानात मग उतरणार आहेत 100%। प्रकाश आंबेडकरांची मराठा समाजाची एक भावना आहे, जरांगे पाटलांनी दिल्ली दरबारी जावं, निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, तर ही एक भावना एक बाजूने येते। तर तुमची भूमिका काय राहील? कारण जर कायदा बनवायचा असेल तर त्या संसदेत जावं लागतं, त्या संसदेत तुम्ही जाणार का? नाही, राजकारण माझा मार्गच नाही, त्यामुळे मी जाणार नाही। समाजाची इच्छा आहे ते बरोबर आहे, परंतु आरक्षण हे केंद्रात नाहीच आहे। आमचं ओबीसीतून आरक्षण मागतो हे राज्यात, तिकडं काहीच नाही आहे। तिकडं काय केंद्रात आरक्षण असण्यास किंवा आवाज उठवण्याचा काही प्रश्नच नाही आहे। परंतु समाजाच्या लोकांना जावं ही मात्र माझी विधानसभेला पण भावना आहे, कारण देणारं बनणं खूप गरजेचं आहे। देणारं बना, मागणारं बनण्यापेक्षा आता देणारं बना। खूप काही अशा समाज आहेत या राज्यात की त्यांच्यावरती आरक्षणावरून अन्याय होतं। मग दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, धनगर बांधव असेल, 12 बलुतेदार असेल, हे अन्याय होतोय ना। 100% देणारं बनलं पाहिजे या मताचा मी। आणि उभा राहण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी एक अशी विनंती आहे, पाडण्यातसुद्धा विजय, पाडण्यातसुद्धा विजय। ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण लक्षात ठेवा करायचंय काय। पहिला निशाणा कुणावर? टप्प्यात येऊ द्या, जवळ येऊ द्या, मग ते फॉर्म नाही भरायचं। धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे, काय सांगाल त्यांना? नाही, त्यांना काय सांगायसारखं राहिलं नाही। त्यांना 2दा सांगितलं होतं आम्ही, शिर्डीला एकदा आले होते। त्यांना सामान्याची नाही गरज, त्यांना सामान्याची गरज नाही नसता। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, मराठ्यांच्या पोरांच्या 400-500 पोरांच्या आत्महत्या झाल्या नसत्या। त्यांना नाही आहे गरज, गोरगरिबांची नाही। म्हणजे मी एक विरोध करायचा म्हणून नाही करत, विरोध करायचा म्हणून नाही करत, जे सत्य तेच बोलतो। कारण मी ना हे कोणची आघाडी यांना बी नाही ही करत आणि त्यांनाही नाही।
मी माझ्या समाजावर अन्याय होतो त्यांना न्याय देण्यासाठी लढतो, लढत राहणार. त्यांना संदेश देऊन काही उपयोग नाही. गोरगरिबांना तिथून काही न्याय मिळणार नाही. आपला संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे, जिंकावं लागणार आहे. म्हणून जर यांनी 6 जूनपर्यंत नाही दिलं तर मराठे मात्र विधानसभेला आत्तापासून तयारी करून मैदानात उतरणार आहे. आजचं येवला मिशन काय आहे? नाही कार्यक्रम आहे. मिशन फिशन काय ते काय मिशन लागे आहे का? त्याचं सगळं मशीन बंद पडलं. चलो धन्यवाद. सहभागी झालेले काही आंदोलनामध्ये सहभागी झालेले काही अपक्ष फॉर्म भरले, त्यांच्यावरती आपण कशी कारवाई करणार? कारण ते मराठ्यांचं नाव वापरतात सध्या काही ठिकाणी. नाही, त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे तो. त्यांचं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाला अधिकार आहे भरण्याचा. समाजानं राज्यात उमेदवार दिलेला नाही, कोणाला पाठिंबा पण नाही, त्यामुळं ते वापर करू शकत नाहीत आणि समाजाला सांगितलेलं पण आहे. मग जाणून बुजूनच जर करणार असले तर मग त्यांना समाजाला पाडावं लागणार. तुम्ही थेट इशारा दिला आहे की ज्यांनी मदत केली नाही त्यांना पाडा. कसा इशारा असणार आहे? कोणीच मदत नाही केली. महाविकास आघाडीने थोडी मदत केली. त्यांनी आमचं 16% आरक्षण घातलेलं आहे. आमच्या कोणीच बऱ्यावर नाही आहे. आमच्या लोकांच्या पौष्टिकसुद्धा वाढत नाही. इतकी बेकार हाल आहेत आमचे. आत्ता सारथीचे 1,500 पोरं माझ्याकडे काल पुण्यामध्ये आले होते. MPSC करतात. त्यांना GR काढलेला असूनही 3 महिने वाढीवचा तरीही न्याय नाही. आत्ता त्यांना सातारला पाठवलं मी, शंभूराजे साहेबाकडे करा गोरगरिबांच्या लेकराचा म्हणून. ही रिअल परिस्थिती आहे. आमच्या पोरांना मुद्दाम अन्याय केला जातो. हे 10% दिलं, आता त्या पोलीस भरतीसुद्धा त्याचा वापर होत नाही. मी त्या दिवशी सांगितलं म्हणून आता ती फक्त पुढं ढकलली, परंतु तिचा उपयोगच होईल. कारण मान्य न्यायालयाच्या निर्णयाच्या पुढं नाही जाता येणार. मग आमच्यावरच अन्याय का? म्हणून आता हे किती दिवस सहन करायचं? त्यापेक्षा देणारा बना आणि पाडण्यासुद्धा विजय हे मराठ्याने लक्षात राहू द्या. पाडण्यासुद्धा विजय जो सगळ्या स्वैरीच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि OBC आरक्षणाच्या बाजूने बोलत त्याला मतं द्या. उगाच मतं वायाला घालू नका. पाडण्यासुद्धा विजय, पाडायचं पण शिका. तर त्याच्यात नोंदी सापडल्यात त्या सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंबाच्या दाखल्यासाठी विलंब होतोय. त्यामुळे पोलीस भरती असेल किंवा इतर ज्या हे ॲडमिशन आहे ते रखडले आहेत. नाही, मी आज बोलणार आहे मुख्यमंत्री साहेबांशी. रात्रीच बोलायचं होतं परंतु कार्यक्रमामुळे उशीर झाला. मुळशी आणि हवेली या तालुक्यातल्या 2 महिन्यापासून जाणून बुजून जवळपास 7,000 का काय पत्र दाबून धरले. हे पूर्ण राज्यासाठी सांगणार आहे मी. आता की तुम्हाला असं करायचं असेल तर त्या समितीला वाढ कशाला दिली? गोरगरिबांचं जर तुम्हाला असं वाटलं करायचं असेल तर वाढ का दिली? त्यामुळेच मराठ्यांनी आता शहाणं होणं गरजेचं आहे की आपला कोण सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूनं कोण बोलणार, अंमलबजावणीच्या मराठा आणि कुणबी एक या कायद्याच्या बाजूनं कोण बोलणार, यालाच मदत करा. आणि लक्षात राहू द्या, पण पाडण्यासुद्धा विजय.